पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। गोवंश जातीच्या बैलाची कत्तल करून 3 बैलांना बेशुद्ध केल्याप्रकरणी सोहेल रियाज काझी, अकीब दावलकर आणि बिलाल गुलाल मोहम्मद राहणार तळोजा गाव आणि इतर 2 अनोळखी इस्मांविरोधात 10 ऑगस्ट रोजी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सकाळी 6:30च्या सुमारास पेंदर फाटा रेल्वे ब्रिज आणि LNTचे काम सुरू असलेल्या इमारतच्या दरम्यान बिलाल गुलाम मोहम्मद पटेल यांच्या भंगाराच्या दुकानाच्या मागे शेडमध्ये सोहेल काझी, अकीब दावलकर आणि बिलाल पटेल आणि 2 अनोळखी इसम यांनी गोवंश जातीच्या बैलांची कत्तल केली आणि इतर 3 बैलांना इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले होते। या प्रकाराची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी छापा टाकला। यावेळी काही जण त्या ठिकाणाहून पळून गेले। या प्रकाराची माहिती तळोजा पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू केला आहे। आज आम्ही कालची एकादशी आणि आजची द्वादशी आणि या द्वादशी दिवशी म्हणजे काल एकादशीलाच आमचे गोरक्षक इथं त्यांची सगळ्यांची नावं घेत नाही, काही नावं आम्ही ते हे ठेवतो, पण इथं बऱ्याच वेळेला या पोलीस स्टेशनच्या हद्दीत, तळोजा पोलीस स्टेशनच्या हद्दीत बऱ्याच वेळेला कारवाई होऊन ट्रक टेम्पो पकडून कत्तल केलेला मांस, गोमांस आणि आता जिथं आम्ही उभे आहोत तो हायवेला लागून आणि इथं ब्रिज आहे जो खारघर आणि पेंदर या ठिकाणी जोडला जाणारा आणि इथं बाजूला याचं मोठं बिल्डिंग बनवलेलं शिडको म्हाडाच्या। तर अशा या परिसरामध्ये आणि रोड लगत एवढं म्हणजे यांची म्हणजे अशी हे चाललेली आहे झुंडशाही का तळोजामध्ये पण सर्रास कत्तल होत आहे। आणि हा जो ही जागा आहे ही शिडको आणि याच्यामध्ये ग्रामपंचायत याच्यामधली गुरचरण असा अंदाज आहे, पण सदरची जागा पूर्ण एकवर शिडकोनी केलेली आहे। तरी सुद्धा या ठिकाणी इथं आता तुम्हाला दाखवण्यात येईल का याच्यामध्ये जे केबल, पत्रे आणि स्टील अशा मोठ्या प्रमाणात चोरीचा सगळा माल आहे आणि अशाच ठिकाणी या गोडाऊनचा आधार घेऊन या ठिकाणी आमची गोवंशाची निर्दयपणे कत्तल केली जातो आणि याचा म्हणजे 2 नंबरचा इथं विल्हेवाट सगळ्याच गोष्टीचं होतं इथं। तरी शासनाला विनंती आहे इथं शिडको आणि MACB यांना दिलेली लाईट आणि यांचं कोण यांचा हप्ता घेतो या सगळ्या गोष्टीची आम्हाला माहिती मिळावी ही पोलीस प्रशासन आणि शिडकोला आमची विनंती है। ये जो जानवर काटा है इनोवा लाके अभी इधर एक झोपड़े में काटा है, किसका माल है? आतिफ से। हाँ आतिफ आतिफ से का तलोजा का। और वो बर्गमैन वाला कौन था? स्कूटी वाला वो आतिफ था क्या? और इनोवा में जानवर कहाँ से लेके आया? चोरी करके माल कहाँ से लाया? वो मालूम नहीं, चोरी करके लाया माल। तुम लोग कितना जन था कटिंग करने को? हम 4 जन। 4 जन थे ना। और वो स्कूटी वाला वो मालक है बर्गमैन वाला, बराबर।